नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण कोल्हापूर स्पेशल पुडाची वडी बघतोय. अगदी तिखट, झणझणीत आणि चटपटीत वडी आहे ही. पाव किलो मैदा घेतला आहे आणि या चमच्यानं 2 चमचे बेसन पीठ टाकायचे त्यामध्ये आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. हेच प्रमाण घ्या, वडी मस्त खुसखुशीत होते. 1 चमचा हातावर चोळून ओवा टाकायचा आहे आणि छोट्या चमच्यानं तिखट टाकायचं आहे, काश्मीरी मिरची पावडर. छोटे 3 चमचे पुरेसे होतात कारण आपण सारण झणझणीत बनवणार आहोत. 1 चमचा हिंग टाकायचा आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. साधारण 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं पीठ आणि मसाले एकत्र करून घेऊया. कोरडं असतानाच हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करा कारण आपण 3 प्रकारची पिठं यामध्ये मिक्स केलेली आहेत. तेल तापवायचं आहे. अगदी कडकडीत गरम केलेलं तेल 2 चमचे टाकायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याचं व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे, चेक करा आणि याप्रमाणे तुम्ही पिठांचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण यामध्ये घेऊ शकता. तेलाचं प्रमाण जर कमी झालं तर वडी मऊ पडते, जास्त झालं तर तेलकट होते. त्यासाठी मोहन अगदी करेक्ट प्रमाणात टाका. तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्याचा मुटका होतोय का हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर थंड पाण्यात घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी थंडच वापरा, त्यामुळं पिठाला टेक्स्चर छान येतं. अगदी घट्ट गोळा मळायचा आहे. खूप पातळसर गोळा मळला तर सारण फुटून बाहेर येतं, लक्षात ठेवा. छान गोळा मळून तयार आहे, घट्टसर मळला आहे. आता याला अर्धा तास तरी आपल्याला बाजूला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तेलाचं प्रमाण व्यवस्थित झाल्यामुळं पारी अतिशय सुंदर होणार आहे आपली आणि वडी अजिबात मऊ पडणार नाही. आता सारण बघूया. डेसिकेटेड कोकोनट घेतले, साधारण मोठी वाटी भरून आहे आणि या चमच्यानं तीळ घेतलेत भरून. त्यानंतर छोट्या चमच्यानं खसखस, धणे घेतलेत मोठ्या चमच्यानं पाव चमचा आणि जिरे घ्यायचे आहेत. कोथिंबीर बघा, रात्री स्वच्छ धुवून चिरून कॉटनच्या कापडावर पसरून ठेवली होती, त्यामुळं ती अगदी कोरडी खुटखुटीत झालेली आहे आणि अशीच कोथिंबीर आपल्याला पाहिजे. कोथिंबीरीमध्ये थोडं जरी पाणी शिल्लक असेल तर वडी मऊ पडणार आहे, त्यामुळं कोथिंबीर सुकवूनच घ्या. कढई तापली आहे. आता आपण सारण बनवण्यासाठी हे सगळे मसाले मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत. सुगंध यायला सुरुवात होईपर्यंत सगळे मसाले अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. सारण भाजत असताना गॅस अजिबात मोठा करू नका कारण मोठ्या गॅसवर मसाले करपतात आणि त्याची चव विचित्र लागते. त्यासाठी अगदी मंद गॅस करायचा आहे आणि खोबरं, धणे, जिरे हे सगळे मसाले काळजीपूर्वक आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. या सारणातच या वडीचं रहस्य दडलेलं आहे. तुम्ही जर मसाले करपट केले तर वडीची चव अजिबात चांगली लागणार नाही. यासाठी काळजीपूर्वक मसाले भाजून घ्या. कोल्हापूरची स्पेशल बाकरवडी आहे ही. वर्षभर सगळेजण बनवत असतात आणि आवडीनं एन्जॉय करत असतात. 1 चमचा हळद टाकायची आहे. जिरे आपण भाजून घेतलेत तरीसुद्धा कच्चे जिरे 1 चमचा टाकलेत आणि हे आहे मोठं तिखट. तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता, पण मोठ्या तिखटामुळं वडीला विशेष चव येते. असेल तर हे टाका किंवा कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. थोडं जास्त टाकायचं आहे कारण वडी आपल्याला झणझणीत बनवायची आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे मी. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे सारणात. आता सगळं सारखं करून घेऊया. चकलीप्रमाणेच कोल्हापुरात या वडीची सुद्धा विक्रमी विक्री होत असते. पुडाची वडी घरोघरी आवडीनं बनवली जाते. दिवाळीत तर या वडीचा विशेष मान असतो. खूप महिलांची ही खासियत आहे वडी बनवणं. झणझणीत सारण आता तयार आहे. उरलेलं तिखटसुद्धा मी यामध्ये मिक्स केले. आता हा सगळा मसाला आपल्याला भरडसर थोडासा मिक्सरला लावून घ्यायचा आहे कारण आपण अख्खे धणे वापरलेत. त्यासाठी मसाला सारखं होणं गरजेचं आहे. थोडासाच मिक्सर फिरवायचा आहे आणि मसाला सारखा करून घ्यायचा आहे. त्यामुळं वडी सुटत नाही आणि मसाला बाहेर येत नाही. कोथिंबीर मात्र मसाल्यात लावू नका, अशी वरून टाकायची आहे आणि यासाठीच कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून कॉटनच्या कापडावर आपल्याला सुकवून घ्यायची आहे. कोथिंबीर व्यवस्थित सुकल्याची खात्री करा आणि मगच या मसाल्यामध्ये मिक्स करा. कोथिंबीर व्यवस्थित सुकली असेल तर वडी अजिबात मऊ पडत नाही.
कोथिंबीरीमध्ये जर पाणी राहिलं असेल तर मात्र ही वडी हमखास मऊ पडते आणि टिकतसुद्धा नाही बऱ्याच वेळा. ही वडी आपण साधारण 1.5 ते 2 महिने एन्जॉय करू शकतो प्रवासात. बघा मस्त झालेलं आहे सारण. प्रवासात न्यायला चांगली आहे, चहासोबत चांगली आहे. नक्की एन्जॉय करा ही रेसिपी, सगळ्यांना आवडणार आहे. आता हे पीठ आपण सारखं करून घ्यायचं आणि साधारण मोठाले गोळे बनवायचे. आता या प्रमाणात आपल्याला 7 गोळे बनवून झालेले आहेत, कारण खूप पातळसर लाटी लाटायची नाही आणि जाडसरसुद्धा ठेवायची नाही. मीडियम आकाराची आणि मीडियम जाडीची लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. साधारण 2 चमचे सारण यावर असं पसरून घ्यायचं. अतिशय सुंदर, खुसखुशीत आणि खमंग होते ही वडी. नक्की ट्राय करा या पद्धतीनं. आता कडा थोडीशी मी मोकळी ठेवले, कारण असा फोल्ड करायचा आहे आपल्याला. या बाजूनं थोडासा कमी फोल्ड केला आहे. याच पद्धतीनं या वडीची अशी घडी बनवायची असते, म्हणजे सारण बाहेर येत नाही आणि आपल्याला वडी मिटवणंसुद्धा सोपं जातं. एका बाजूला तेल तापत ठेवले. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, मीडियम गरम करा. आता घड्या बघून घ्या. अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा घड्या व्यवस्थित करून घ्या आणि वड्या मिटवून घ्यायच्या आहेत. आता या वड्या अशाच मिटवलेल्या तुम्ही तळू शकता, म्हणजे सारण बाहेर येण्याची जर तुम्हाला शंका वाटत असेल तर अशीच अख्खी वडी तुम्ही तळून घेऊन नंतर काप केले तरी चालणार आहे. पण काळजीपूर्वक जर आपण असं लाटणं फिरवून घेतलं तर सारण अजिबात बाहेर येत नाही. डायमंड शेपमध्ये आपण या वड्या कट करून घेऊया. सारण आपण लाटण्यानं दाबून बसवलेलं आहे, त्यामुळं सारण अजिबात बाहेर येत नाही. बघा मस्त पदर सुटलेले आहेत. दोन्ही कडा अशा पद्धतीनं थोडासा मैद्याचा हात लावून मिटवून घ्यायचे आहेत. तेल अगदी हलकं गरम झालं आहे आणि या स्टेजलाच आपण वड्या तळून घ्यायच्या आहेत. हेच टेक्निक आहे वडी तळण्याचं. खूप कडकडीत धूर येईपर्यंत जर तेल जास्त गरम झालं असेल तर मात्र वड्या पटकन सुटतात, करपतात आणि सारण सगळं बाहेर येतं. तेलसुद्धा खराब होतं आणि वडीची चवसुद्धा खराब होते. त्यामुळं तेल अगदी हलकं गरम असतानाच वड्या टाकायला सुरुवात करायची आहे. जेवढ्या मावतील तेवढ्या प्रमाणात आपल्याला तेलात वड्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं. हेच टेक्निक आहे वडी तळण्याचं. चकली असू दे किंवा वडी, तेलाचं टेम्परेचर यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. आपण कितीही काळजीपूर्वक सारण बनवलं, लाटी बनवली तरी तळताना जर चूक झाली तर मात्र वडी मऊ पडू शकते. आता बघा थोडासा वेळ दिलेला आहे आपण. वडी हळुवारपणाने तेलावर यायला सुरुवात झाल्याबरोबर वडी पलटवून घ्यायची आहे दुसरी बाजू. तेलात टाकल्याबरोबर जर तुम्ही पलटवायचा प्रयत्न केला तर मात्र सारण बाहेर येतं. आता बघा साधारण 10 तरी मिनिटांनी आपण बघतोय. मीडियमच गॅस आहे, गॅस अजिबात मोठा केलेला नाही. अतिशय सुंदर पद्धतीनं वड्या तळून तयार आहेत. अशाच वेळ देऊन वड्या तळून घ्या, म्हणजे त्यातलं सारण बाहेर येत नाही आणि खमंग खुसखुशीत कोल्हापुरी पुडाची वडी तयार आहे. प्रवासासाठी नेण्यासाठी तुम्ही अगदी एन्जॉय करू शकता. चहासोबत एक नंबर लागते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.